कोणाचा तरी गाईडन्स पाहिजे आणि तो गाईडन्स पूर्ण उद्यमीकडून मिळतो, जेणेकरून आपण फेल्युअर होत नाही. मी सरांचं जर उद्यमी जर जॉइन नसतं केलं, सरांचं मार्गदर्शन नसतं घेतलं, तर मी आज कुठेतरी नोकरी, कुठेतरी मस्तपैकी आत्तापर्यंत कुठेतरी बसून टीव्ही बघत बसलो असतो. आज हा आवड याच्यासाठी तो उभा नसतो मी आज. जर प्रत्येकाला व्यवसायात सक्सेस व्हायचा असेल किंवा व्यवसाय करायचा असेल, तर माझं म्हणणं आहे की सरांगत गुरु को भेटावा. उद्यमी जॉइन करण्यापूर्वी मी एक नोकरी करत होतो. उद्यमीचं जसं सरांचं वर्कशॉप जॉइन केलं, तसं मी उद्योगात आलो आणि उद्योगात येऊन आता मी सध्या व्यवसाय करत आहे. व्यवसाय करत असताना कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला कोणाच्या तरी एक गाईडन्स असतो. उद्यमी महाराष्ट्राचं 99 वर्कशॉप टी केलं त्यानंतर आपल्याला सिस्टीम कळते की व्यवसाय कसं करायचा किंवा काय करायचा, ज्या चुका होतात. सर्वात महत्त्वाचं गोष्ट अशी असते की मग व्यवसाय करताना लोक फेल का होतात, व्यवसाय करताना काय अडचण येतात, काय असतात, हे उद्यमीमधनं शिकतात. जेणेकरून आपलं होणारे नुकसान नवीन व्यवसाय करणाऱ्यांना माझं तर म्हणणं आहे की कोणाचा तरी गाईडन्स पाहिजे आणि तो गाईडन्स पूर्ण उद्यमीकडून मिळतो, जेणेकरून आपण फेल्युअर होत नाही. ही सर्वात मोठी गोष्ट आहे की एक कुठंतरी सिस्टीममधनं काम केलं. सर्वात प्रथम असं आहे की मी व्यवसाय करताना सरांना फॉलो केला आहे. अजून कसं असं आहे की माझ्या सरांची हे सगळे उद्यमी सिस्टीम फॉलो केल्यामुळं अजून मला असं काही आलं नाही की मी माझा व्यवसाय काय खूप जुना नाही आहे. 8 महिन्याचा फक्त व्यवसाय आहे, 8 ते 9 महिन्याचा. 9 महिन्यामध्ये मी हा अवॉर्ड घेतला आहे आणि सर्व उद्यमीचे सिस्टीम वापरून घेतलेला आहे. त्याच्यामुळं असं कधी मागं वळून बघावं लागलं नाही की आपल्याला फेल्युअर आलं आहे. कुठंतरी गाईडन्स, कुठंतरी कुणाचं तरी साथ लागते, कुणाचं तरी हे लागतं, ते उद्यमी शिकवते. त्याच्यामुळं फेल होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. नाही म्हटलं तरी काय हरकत नाही. त्याचं जिवंत उदाहरण मी आहे. सर्वात प्रथम जर आपल्याला उद्योग करायचा असेल तर कुणाला तरी गुरु म्हणावं लागतं, कुणाला तरी गायडन्स घ्यावं लागतं. कुणाला आपण काय शिकत असताना तो उद्योग करणारा प्रत्येकाला एक तर पहिली गोष्ट कुणाचा तरी गायडन्स व्यवस्थित हवा आहे. दुसरी गोष्ट आपला उद्योग करण्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी पाहिजे. नुसता उद्योग टाकून उपयोग नाही आहे, त्यासाठी आपल्याला डे नाईट कष्ट करावं लागेल. पगारदार माणसागत काम करून चालत नाही. जर हा प्रोग्राम मी जॉईन केला नसता, तर मी आज हा अवॉर्ड घेतला नसता. दुसरी गोष्ट, आज आपण जो लखोपती अवॉर्ड घेतला आहे, जो सन्मान आहे, माझ्या आयुष्यातील हा पहिला अवॉर्ड आहे. नाहीतर मी सरांचं जर उद्यमी जर जॉईन नसतं केलं, सरांचं मार्गदर्शन नसतं घेतलं, तर मी आज कुठेतरी नोकरी, कुठेतरी मस्तपैकी आत्तापर्यंत कुठेतरी बसून टीव्ही बघत बसलो असतो. आज हा अवॉर्ड याच्यासाठी तो उभा नसतो मी आज. त्या वाक्यात सरांबद्दल सांगायचं झालं तर आयुष्यात काहीतरी करताना आपल्याला कोणतरी गुरु लागतो. गुरुशिवाय कुणी सक्सेस होत नाही. जर प्रत्येकाला व्यवसायात सक्सेस व्हायचा असेल किंवा व्यवसाय करायचा असेल, तर माझं म्हणणं आहे की सरांगत गुरु को भेटावा. असा गुरु भेटणं मी शिष्याला लाभदायक आहे. मी माझं हे मानतो की मला ओंकार सरांसारखा गुरु मिळाला.